नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र या विषयामधला आपण तिसरं प्रकरण घेणार आहोत. तिसरं प्रकरण मागणीशी रिलेटेड आहे. तिसरं प्रकरण हे दोन भागामध्ये डिवाईड केलेलं आहे. एक आहे अ आणि एक आहे ब. अ मध्ये मागणीचे विश्लेषण देण्यात आलेले आहे आणि ब मध्ये मागणीची लवचिकता देण्यात आलेली आहे. तर हे आपण स्टेप बाय स्टेप्स हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या व्हिडिओमध्ये आपण अ हा भाग बघूया, म्हणजे मागणीचे विश्लेषण. परंतु जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण की मी 12वीचे टोटल जे विषय आहे ते टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता जे अर्थशास्त्र हे विषय आहे हे पूर्ण कंप्लीट झाल्यावर त्यानंतर मी नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो घेणार आहे. तर व्हिडिओला लगेच, म्हणजे तुम्ही या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जिथे जिथे तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका, कारण की या लाईक्समुळे तुमचे जे बाकीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा जुळतील. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. मागणीचे विश्लेषण म्हणजे डिमांड एनालायसिस. डिमांड एनालायसिस म्हणजे काय, तर त्यासाठी आपल्याला मागणीची जी काय संकल्पना ते स्पष्ट होणे गरजेचे आहे. मागणी म्हणजे काय हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. आता मी पहिला जो आधीचा व्हिडिओ आहे उपयोगितेचे विश्लेषण, त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण मागणी काय आहे, म्हणजे मनुष्याच्या गरजा किती जास्त आहे आणि त्याबाबत जे असणारे साधने किती लिमिटेड आहे त्याबाबत पूर्ण संकल्पना स्पष्ट केलेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल आणि तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर त्या तो व्हिडिओ बघितल्यानंतरच हा मागणीचे विश्लेषण तुमच्या लक्षात येतील. तर सर्वप्रथम आपण मागणीचे काय संकल्पना ते स्पष्ट करूया. मागणी म्हणजे काय? सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे एक इच्छा आहे. एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा आहे. समजा तुमची एखादी इच्छा आहे, समजा एखादा व्यक्ती असेल, त्याला ॲक्टर वगैरे बनायचं असेल किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल दुकानामधून, परंतु त्याच्याकडे खरेदी क्षमता नसेल, म्हणजे त्यांच्याकडे तो पैसा नसेल, तर ते फक्त एक इच्छा म्हणून राहतं. म्हणजे ते एक प्रकारची इच्छा म्हणून राहतात. परंतु ते जे त्याची मानसिक तयारी असते, परंतु त्याच्यापाशी लिमिटेड साधने असल्यामुळे, म्हणजे त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे तो ती वस्तू खरेदी करू शकत नाही. म्हणजे त्याची मागणी होतील का? नाही, ती फक्त त्याची इच्छा होती. जी इच्छा पूर्ण होते, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू आवडली आणि ते खरेदी करण्याची त्याची इच्छा आहे आणि तो खरेदी करत आहे, म्हणजे तो एखाद्या शॉपमध्ये जाऊन ते जर वस्तू खरेदी करत असेल तर ते तिची मागणी झाली. ठीक आहे. आता पण ते एवढं समजलं तुम्हाला. थोडक्यात म्हणजे सांगायचं असं झालं की सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही. म्हणजे मनुष्याच्या असंख्य गरजा आहे, मनुष्याच्या असंख्य इच्छा आहे, किंवा काही पण इच्छा असू शकते. एखाद्याला पंतप्रधान बनायची इच्छा असेल, पण ते पूर्ण होऊ शकते का? नाही. पण सर्व इच्छा ही मागणी नाही. परंतु जर जी मागणी झाली तर तेच परिणामकारक इच्छा. म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला जर घ्यायची झाली आणि तुम्ही ते दुकानामध्ये किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली तर त्याला म्हणतात ओरिजिनल म्हणजे मागणी. म्हणजे मागणी एखादी खरेदी केली तर ते परिणामकारक इच्छा आहे. जे इच्छा परिणामकारक आहे, जे इच्छा तुमची खरेदी करण्याची क्षमता घेऊ शकते त्याला म्हणतात मागणी. परंतु जी क्षमता, म्हणजे जी मागणी तुमची पूर्ण होऊ शकत नाही, जी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकत नाही, तिला फक्त इच्छा म्हणतात, तिला मागणी म्हणत नाही. ठीक आहे, एवढं समजलं. पुढे आता हे मागणीचं जे काय सूत्र आपल्यासमोर दिलेलं आहे, म्हणजे सिम्पलशी एक म्हणजे डेफिनेशन्स आपल्या या सूत्रानुसार आपल्याला समजते की मागणी म्हणजे इच्छा असणे, खरेदी करण्याची तयारी असणे आणि खरेदी क्षमता असणे. म्हणजे जी इच्छा आहे ते खरेदी करण्यासाठी तू एखाद्या शॉपमध्ये गेला आणि ते खरेदी केले, म्हणजे ते मागणी होय. म्हणजे मागणी इज इक्वल टू इच्छा असणे, खरेदी करणे आणि खरेदीची क्षमता असणे. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला समजलंच आहे. आता आपण मागणीची व्याख्या स्पष्ट करूया. ब्रेनहॅम यांच्या मते विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला, म्हणजे एक विशिष्ट वेळ आहे, त्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे वस्तूची मागणी होय. आता आपण यावरून एक उदाहरण घेऊया. समजा एखादी मुलगी आहे आणि तिला एखाद्या शॉपमधली एखादी डॉल आवडली असेल आणि त्या डॉलला खरेदी करण्यासाठी तिच्याकडे पर्याप्त काय आहे, पैसे नाही आहे. तर समजा आपण ॲझ्युम करूया ती डॉल 100 रुपयाची आहे. 100 रुपयाची आहे आणि ते 100 रुपये तर ती काय करतात, एक जिद्दीने आपल्या वडिलाला किंवा आईला त्या डॉल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित, म्हणजे हे करतात, फोर्स करतात. तर ते आई काय करतात, त्या मुलीला त्या शॉपला
एवढे रुपये देऊन ती डॉल खरेदी करतात. आता या सिच्युएशनवरून या व्याख्येवरून आपल्याला समजते का विशिष्ट वेळी म्हणजे एक वेळ होती का तिला त्या डॉलकडे आकर्षित केलं आणि ते डॉल खरेदी करण्याची तिची इच्छा निर्माण झाली. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला म्हणजे ती तिची किंमत काय होती, 100 रुपये होती आणि विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केली आणि या 100 रुपयाची देऊन तिने एक डॉल खरेदी केली. तर त्या वस्तूची म्हणजे काय झाले, ती जी वस्तू आहे डॉल ती कुणाकडे आली, त्या मुलीकडे झाली. म्हणजे हे वस्तू खरेदी करण्यासाठी तिला 100 रुपये पेड करावे लागले. म्हणजे हे काय होती, तिची इच्छा होती आणि जेव्हा तिने हे पैसे त्या दुकानदाराला दिले तर तिची इच्छा हे पूर्ण झाली. कशाच्या बाबतीत, मागणीच्या बाबतीत. म्हणजे ही तिची एक प्रकारची मागणी होती. ठीक आहे, आता मागणीची व्याख्या तुम्हाला समजलीच असेल. आता पाहूया आपण मागणी पत्रक. मागणी पत्रक म्हणजे काय. मागणी पत्रक जवळपास 2 प्रकारचे आहे. एक आहे वैयक्तिक मागणी आणि एक आहे बाजार मागणी पत्रक. वैयक्तिक मागणी पत्रक मी आधीच सांगितलेलं आहे की जे मुलीला डॉलची गरज होती तर तिने त्यावाल्या जनरल स्टोअरमध्ये जाऊन ज्या पत्रकाची पैसे दिले आणि ते डॉल खरेदी केली तर तिला काय म्हणतात, म्हणजे तिची जी इच्छा आहे ती तिने पैसे देऊन आपली इच्छा पूर्ण करून घेतली तर तिला काय म्हणतात, वैयक्तिक मागणी पत्रक. प्रत्येक व्यक्ती आपल्या जे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी घराच्या बाहेर निघत असतो आणि ते मार्केटमध्ये गेल्यावर प्रत्येक जे दुकानदार आहे त्यांच्याशी मिळून ते जे आपली मागणी पूर्ण करत असतो. आपल्या मागण्या एकच असतात की आपल्या समजा आता तुम्ही समजा गेले तर तुम्हाला प्रत्येकाची गरज पडते. जसे दुधाची गरज पडते, पेट्रोलची गरज पडते, तर ते हे एकाच दुकानदारापाशी भेटते का, नाही, हे प्रत्येक वेगवेगळे मिळते. तर तुम्ही जे वेगळ्या दुधासाठी दूध डेअरीमध्ये जाता, पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपामध्ये जाता, किराणा जर सामान वगैरे खरेदी करायचं असेल तर किराणा शॉपमध्ये जातात, दुसरं काही स्टेशनरी वगैरे खरेदी करायचे असले तर तुम्ही स्टेशनरी जाता, आणखी काही भाजीपाला वगैरे घेण्यासाठी तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाता. तर हे जे झाले तुमची वैयक्तिक मागणी. आणि हे जे मार्केटचा जर विचार केला तर हे प्रत्येकाची जे समजा दूधवाल्याकडून दूध खरेदी होत आहे, पेट्रोलवाल्याकडून पेट्रोल खरेदी होत आहे, भाजीवाल्याकडून भाजी खरेदी केली जात आहे, किराणा दुकानाकडून किराणा शॉप खरेदी करत आहे. तर हे सर्व जे मापन आहे मार्केटमध्ये तर याला म्हणतात बाजार मागणी पत्रक. म्हणजे तुम्ही जी एकटे खरेदी करता तर तुम्हीच बाजारामध्ये एकटे खरेदी करता का, नाही, तर ते बाजाराच्या बाबतीत प्रत्येक व्यक्ती हा खरेदी करत असतो. म्हणजे त्या मार्केटमध्ये आणखी असंख्य असे ग्राहक असतात तर त्या असंख्य ग्राहकाचे जे मापन आहे ते बाजार मागणी पत्रकामध्ये केले जाते. तर तो ब मध्ये देण्यात आलेले आहे. जसं आता पाहूया आपण बाजार मागणी पत्रक. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी. मी सांगितलेलं आहे की जेवढे जे उपभोक्ते आहे म्हणजे काही लोक आहेत तुम्हीच खरेदी करत नाही तर बाकीचे व्यक्तीसुद्धा खरेदी करतात. म्हणजे सर्व जे बाजारामधील उपभोक्त्यांनी खरेदी केलेली मागणी म्हणजेच बाजार मागणी पत्रक होय. विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगरसंख्या खरेदी करतात ज्या पत्रकात दर्शविले जातात तर त्याला म्हणतात मागणी पत्रक. मी आधी सांगितलेलं आहे का मनुष्य फक्त एकच खरेदीसाठी एकाच दुकानात जात नाही तर तो वेगवेगळ्या शॉपमध्ये जातो. जसं दूध घेण्यासाठी दूध डेअरीमध्ये जातो, पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जातो. समजा किराणा शॉपमध्ये गेलो तर मी त्याचं उदाहरण तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक नगरसंख्या हा वेगवेगळ्या शॉपमधून घेतो तर त्याला म्हणतात बाजार मागणी पत्रक. आता पुढे एक टेबल दिलेलं आहे. त्या टेबलवरून आपण समजून घेऊया. आता समजा एखादी वस्तू आहे आता क्ष ही वस्तू दिलेली आहे पण प्रत्येक ग्राहक हा वेगवेगळा असतो आणि त्याची जे खरेदी क्षमता हे त्याच्या परिस्थितीनुसार असते. म्हणजे समजा जर श्रीमंत व्यक्ती असेल तर तो त्याच्या नुसार तो खरेदी करतो आणि गरीब असेल तर तो त्याच्यानुसार. समजा एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूची किंमत आहे 10 रुपये आणि प्रत्येक ग्राहक हा प्रति किलो वेगवेगळे खरेदी करतो. समजा अ ग्राहक हा 5 किलो घेतो, ब ग्राहक हा 10 किलो घेतो आणि क ग्राहक हा 15 किलो घेतो. आणि हे जे ग्राहकांची खरेदी क्षमता आहे म्हणजे हे वैयक्तिक मागणी पत्रकात केली जाते. म्हणजे याची समजा फक्त ग्राहक अ ची, ग्राहक ब ची त्याच्या वैयक्तिक मागणी पत्रकात केली जाते आणि ग्राहक क ची हे त्याच्या वैयक्तिक ग्राहक मागणी पत्रकात केली जाते. परंतु या तिघाची जेव्हा इक्वल केल्या जाते तर त्याला बाजार मागणी पत्रकामध्ये त्याचे काय म्हणते मूल्यमापन केले जाते. आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत की जे सूक्ष्म अर्थशास्त्र
की मी आधी तुम्हाला एक म्हणजे जो पहिला व्हिडिओ मी टाकला होता, पहिलं प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र, तर त्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे हे जे थेंब थेंब आहे ना, हे वैयक्तिक मागणीवाले म्हणजे वैयक्तिक लोक आहे, याचे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मूल्यमापन केले जाते. परंतु या संपूर्ण जे लोकांची जे इन्कम आहे तर ते स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचे मूल्यमापन केले जाते. तर सेम सिच्युएशन मागणी पत्रकात केली जाते. म्हणजे जे वैयक्तिक लोक आहे, जे वैयक्तिक खरेदी करतात, तर त्याची वैयक्तिक मागणी पत्रकात केली जाते. आणि या संपूर्ण जे लोक मागणी करते या बाजारामध्ये, तर या संपूर्ण याची जेव्हा फायनल जे आकडा येतो, तर त्या फायनल आकड्याला बाजार मागणी पत्रक म्हणतात. तर सेम असंच दिलेलं आहे की ज्याची 8 रुपये किंमत आहे, तर मग त्याने अ ग्राहकाने 10 किलो विकत घेतले, ब ग्राहकाने 15 किलो घेतले आणि क ग्राहकाने 20 किलो घेतले. तर अशा प्रकारे तो आपल्या ऐपतीनुसार ते वस्तू खरेदी करतो. पण फायनल जेव्हा याची इक्वल केली जाते, तर त्याची जी किंमत आहे ते बाजार मागणी पत्रकामध्ये केली जाते. ठीक आहे. आता ह्या तक्ता तुम्हाला हे पहिल्या 2 याच्यावरून समजलं असेल, बाकीचे तुम्ही स्वतः ॲझ्युम करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पाहू याच्या समोरचं. आता आपण हा जो बाजार मागणी वक्र हा थोडासा आपण समजून घेऊया, म्हणजे काय आहे हा वक्र. तर या वक्रामध्ये खालची जी रेष आहे, हे जी रेष दिलेली आहे, हे मागणी दिलेली आहे प्रत्येक किलो ग्रॅमनुसार. आणि हे वरची जी किंमत आहे हे वरची जी रेष दिलेली आहे हा वक्र किमतीशी निगडीत आहे. आता जशी जशी वस्तूची किंमत वाढते तशी तशी वस्तूची मागणी ही कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, हे वस्तूची किंमत समजा एखादी पावडरचा डब्बा बघूया. पावडरचा डब्बाची किंमत जवळपास 10 रुपये आहे, तर त्याची मागणी काय होते, कमी होऊन जाते. समजा 10 रुपये मागणी आहे, तर त्याची किंमत फक्त 20 रुपये म्हणजे 20 किलो होते. परंतु जसे जसे त्या वस्तूची किंमत हे कमी होत जाते, जशी जशी त्या वस्तूची किंमत ही कमी होत जाते, तशी तशी त्याची मागणी वाढत जाते. जशी त्या वस्तूची किंमत 10 रुपये होती, तर त्याची मागणी 20 किलो झाली आणि त्या वस्तूची किंमत 2 रुपयानं कमी झाली, म्हणजे 8 रुपये झाली. तर अचानक त्या वस्तूची किंमत हे काय झाली, म्हणजे वस्तूची जी मागणी आहे ती वाढली. म्हणजे किती किलोने वाढली, 20 किलोने. म्हणजे 20वरून ते सरळ 40 किलोने वाढली. आणि 6 रुपये किंमत असल्यानं आणखी 20% वाढली, म्हणजे 60 रुपये त्याची जी मागणी आहे ती 60 किलो झाली. 4 रुपये किंमत आणखी 2 रुपये कमी झाली, त्यामुळे त्याची मागणी आणखी 20 किलो वाढली, म्हणजे 80 किलो झाली. आणखी 2 रुपये कमी झाली, म्हणजे 2 रुपये. तर 2 रुपयेची किंमत असणाऱ्या वस्तूची मागणी 100 झाली. ठीक आहे. आपल्याला समजलं, जशी जशी वस्तूची किंमत कमी झाली तशी तशी मागणी वाढत गेली. आता हा जो मागणी वक्र आहे ना, हा डावीकडून, म्हणजे हा आपला डावा भाग आहे, हा जो डावा भाग आहे, या डावीकडून उजवीकडे खाली घसरत आलेला आहे. तर याचे कारणे आपल्याला खाली दिलेले आहे की मागणी वक्र डावीकडून उजवीकडे, म्हणजे हा डावा भाग आहे आणि हा उजवा भाग आहे आणि हा असा खाली आलेला आहे. म्हणजे हा डावा भाग आहे आणि हा उजवा भाग आहे. तर हा डावीकडून उजवीकडे खाली आलेला आहे. तर याची कारणे आपल्याला समोर दिलेलं आहे. जसं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणजे नियम. घटत्या सीमांत उपयोगितेचा जो नियम आहे, तो या डावीकडून उजवीकडे खाली येण्यास म्हणजे त्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. तुम्हाला जर हा जर सिद्धांत समजून घ्यायचा असेल, तर याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघावे लागेल. उत्पन्न परिणाम. प्रत्येकाचे जे उत्पन्न ते सारखे नसतात, वेगवेगळे असतात. तो त्याच्या उत्पन्नानुसार खरेदी क्षमता त्याची असते. आणि पर्याप्तता परिणाम. आणि पर्यायी वस्तूबाबत, म्हणजे समजा जर एखादी वस्तू असेल आणि त्या वस्तूपासून समजा एखाद्या वस्तूची एक आपण एक्झाम्पल घेऊया की एखादी लक्स साबण आहे आणि लक्स साबणची समजा किंमत आपण पाहूया 10 रुपये आहे. आणि याच्याच वरची जर साबण आपण मेडीमिक्स पाहूया. मेडीमिक्स साबणची जी किंमत आहे ते समजा 25 रुपये आहे. तर एखादा ग्राहकाच्या कडे जर 25 रुपये नसेल, तर तो काय करेल, म्हणजे तो काय करेल की 25 रुपयाची किंमत तो गिवअप करून टाकेल आणि त्याच्या जागी तो लक्स साबण खरेदी करेल. म्हणजे हे कशी पर्याप्त परिणाम आहे, म्हणजे त्याच्याकडे असलेले जे पर्याप्त साधन आहे त्यानुसार तो खरेदी करत असतो. तर ठीक आहे. आपल्याला हे ती कारणे मिळालेली आहे की मागणी वक्र जो डावीकडून उजवीकडे असा खाली घसरत चाललेला आहे, त्याचे 3 कारण आहे. एक आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत नियम, उत्पन्न परिणाम आणि पर्यायता परिणाम. आता पाहूया आपण चौथा
चौथा पॉईंटमध्ये विविध उपयोगी वस्तू म्हणजे एखादी अशी वस्तू आहे, जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागवण्यासाठी वापरली जाते, म्हणजे एकच वस्तू त्याचे अनेक उपयोग असेल आणि त्या वस्तूची जर किंमत कमी झाली असता तर त्या वस्तूची मागणी काय होते, वाढत असते. समजा जर आपण एखाद्या उदाहरणावरून आपण गव्हाचे जर उदाहरण दिले तर गव्हापासून काय होते, रवा तयार होतो, गव्हापासून पीठ वगैरे तयार होतो आणि त्याच गव्हाच्या याच्यापासून मैदासुद्धा तयार होते आणि या तिन्ही पार्टामधून काय काय होते, त्यापासून आपण पोळीसुद्धा बनवतो म्हणजे अन्न तयार होते आणि त्याच मैद्यापासून बेकरीमध्ये ब्रेडसुद्धा तयार होते. म्हणजे अशा प्रकारची जर वस्तू समजा गव्हाचे जर रेट्स कमी झाले तर काय करते लोक, त्याचा स्टॉक घरात जमा करून ठेवतो, म्हणजे ते जास्तीत जास्त खरेदी करतात. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येते की विविध उपयोगी वस्तू असली तर त्याच्या म्हणजे किमती कमी झाले तर काय होते, मागणी वाढते. म्हणजे आपण तक्त्यावरून माहीत पडले आहे की म्हणजे जशी जशी किंमत, जसा हा तक्ता आपण आधीच बघितलेला आहे की जशी जशी वस्तूची किंमत त्याची जी घट झाली की त्या वस्तूच्या मागण्या वाढत असते. म्हणजे 4 रुपये झाली का अचानक 80 झाली आणि म्हणजे त्याची जशी कमी झाली तर आपण बघितलेलं आहे की जशी जशी वस्तूची किंमत कमी होती तशी तशी त्याच्या मागण्या वाढत जाते. तर हे बघितलं आपण. आता पाहूया पाचवा पॉईंट आहे नवीन उपभोक्ते. जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो. ज्यांना या वस्तूची खरेदी करणे परवडते, त्या वस्तूची किंमत कमी झाल्याने ते वस्तूच्या मागणीत वाढ होते. समजा एखादा ग्राहक आहे, फॉर एक्झाम्पल घेऊया, समजा एखादा ग्राहक आहे आणि त्या ग्राहकाला वर्षभर जे समजा ॲपल पाहूया आपण, ॲपलची एक्झाम्पल घेऊया. समजा हे ॲपलचं इथं ऑलरेडी एक चित्र दिलेलं आहे, ते चित्रावरून आपण समजून घेऊया. समजा या ॲपलची जे काय आहे रेट्स घसरलेली आहे, तर जे विविध ग्राहक आहे, नवीन ग्राहक आहे, समजा पूर्वी जर 100 रुपये किलोने जर हे ॲपल विकले जात होते आणि अचानक त्याचे रेट घसरले आणि 30 रुपये 40 रुपये किलोने जर हे ॲपल विकले गेले तर हे ग्राहक त्या खरेदीसाठी झुंबड तयार करते. म्हणजे काय होते, मार्केटमध्ये या वस्तूची मागणी वाढते. म्हणजे यावरून काय लक्षात येते की या वस्तूची किंमत कमी झाली म्हणून काय झाले, या वस्तूची मागणी वाढली. म्हणून नवीन उपभोक्ते जे काय ते वाढल्याने वस्तूची मागणी वाढते. आता एवढं आपलं बऱ्यापैकी समजलं आहे असं समजूया आपण. पुढे आता वस्तूबद्दलची जी मागणी आहे तर त्याचे प्रकार देण्यात आलेले आहे. मागणी म्हणजे प्रकार असे आहे की प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संप्रेषण मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. तर या प्रकारावरून आपण इथं स्पष्ट करून घेऊया की प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, जे आपण प्रत्यक्ष खरेदी करतो. समजा एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करायची असली, तुम्ही शॉपमध्ये जाता आणि प्रत्यक्ष खरेदी करता. अप्रत्यक्ष खरेदी म्हणजे काय, अप्रत्यक्ष मागणी म्हणजे समजा जर आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर आपण काय करत असतो, ते वस्तू खरेदी करायसाठी एखाद्या दुकानामध्ये जातो. परंतु आता समजा एखादी वस्तू घ्यायला गेलो आपण समजा दुकानात, आता इथं ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं आहे साखर कारखान्यातील कामगारांची. आता तुम्ही समजा एखाद्या किराणा दुकानामध्ये साखर खरेदी करायला गेलेले आणि तुम्ही साखर खरेदी केली. खरेदी केल्यामुळे काय होतील, त्या दुकानातील जे साखर आहे ते कमी होतील. मग तो दुकानदार काय करते, साखरची जे मागणी आहे ते मार्केटमधून करतील, म्हणजे मोठ्या मार्केटमधून. आणि मोठ्या मार्केटमध्ये जेव्हा ते साखर त्या दुकानामध्ये होतील तर ते मोठ्या मार्केटमधून काय होतील, ते साखर कमी होतील. मग हे साखर कमी झाल्यानंतर काय करतील, तो जो मार्केट आहे तो मार्केट काय करतील, त्या कारखान्याकडून साखर खरेदी करतील. म्हणजे साखर खरेदी केल्यानंतर त्या काय होतील, ते जे कारखाने आहे त्या साखर कारखान्यामध्ये साखर कोण तयार करते, मजूर वर्ग तयार करते. म्हणजे अप्रत्यक्षपणे कोणाची मागणी होत आहे, तर त्या कामगारांची मागणी होत आहे. ठीक आहे. आता अप्रत्यक्ष तुम्हाला माहीत आहे मागणी म्हणजे काय आहे. आता का अप्रत्यक्ष मागणी त्याला म्हणतात की आपण जे डायरेक्टली मागणी करतो किराणा दुकानामधून, कोणती पण मागणी, किराणाच नाही कोणती बी. समजा तुम्हाला गाडी विकत घ्यायची असेल किंवा पेट्रोल वगैरे घ्यायचं असेल, दूध वगैरे घ्यायचं असेल, पण अप्रत्यक्षपणे आपण त्या वस्तूची मागणी करत असतो जे वस्तू आपण प्रत्यक्ष खरेदी करतो. ठीक आहे. तर आता आपण हे जे प्रकार आहे ते बघितलेले आहे. तर ते आताचे जे पॉईंट्सनुसार आहे तर मी तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगितलेलं आहे. तर याची PDF मी त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये अपलोड केलेले आहे. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर काही करण्याची गोष्ट नाही आहे, पण जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर याची PDF मी त्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहे, तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. यामधले जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही फक्त पाठ करावे, बाकी तर मी तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगितलेलं आहे. आता पाहूया आपण मागणीचा नियम. मागणीचा नियम म्हणजे काय, आपण आता
या आतापर्यंत बरेचसे काही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आता आपण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सन 1890मध्ये प्रकाशित झालेले जे अर्थशास्त्राची मूलतत्त्वे आहे, या ग्रंथामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केलेली आहे. यामुळे त्यांनी एक व्याख्या दिलेली आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना, म्हणजे जे परिस्थिती स्थिर आहे, म्हणजे सध्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची मंदी नाही किंवा चलनवाढ नाही किंवा म्हणजे इन्फ्लेशन नाही आहे, तर अशा स्थितीमध्ये समजा वस्तूची किंमत वाढली, अचानक वाढली, तर त्यावेळेस काय होतील, मागणी घटते, आणि वस्तूची किंमत कमी झाल्यावर काय होतील, मागणी वाढते. एकदम सिंपल व्याख्या दिलेली आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना, म्हणजे अचानक मी आधी तुम्हाला सफरचंदाची म्हणजे सेबची जे उदाहरण आहे ॲपलचे, ते तुम्हाला यावरूनच समजून सांगितलेले आहे की ॲपलची पूर्वीची जी किंमत होती ते होती 100 रुपये किलो, तर त्यामुळे त्या वस्तूची खरेदी करण्यासाठी जी क्षमता होती लोकांची, तर ती कमी होती. परंतु अचानक त्याची 50% कमी झाली, म्हणजे 50 रुपये किलो झाल्याने काय होती, याची जी मागणी वाढेल, म्हणजे नवीन जे उपभोक्ते आहेत ते वाढतील, तर त्यामुळे हे खरेदी क्षमता वाढेल. आणि म्हणून जर इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची जर किंमत कमी झाली की ती वस्तूची किंमत कमी झाली तर काय होते, मागणी वाढते, तर ते आपण समजून घेतलेलं आहे. आता पाहूया याचे जे पॉईंट्स देण्यात आलेले आहे पुढे, गृहीतके. या गृहीतके यासाठी दिले जाते की हे गृहीतकाचं जर बरोबर जर आर्थिकदृष्ट्या जर वापर केला तरच हा नियम खरा ठरतो. मी आधी सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना, म्हणजे स्थिर उत्पन्न पातळी असली पाहिजे. समजा जर एखादी व्यक्ती आहे, त्याची मंथली इन्कम समजा 15,000 आहे, आणि अचानक त्याची पगार म्हणजे त्याचं प्रमोशन झाले आणि त्याचे पगार 20,000 झाले समजा, तर त्याची 20,000 झाले म्हणजे त्याची उत्पन्न पातळी वाढली. म्हणजे एखादी वस्तू जर समजा 10 रुपयाने विकत घेत असेल, 10 रुपयाची विकल्या जात होती आणि आज ते वस्तू 20 रुपयाला झालेली आहे, तर तो जर व्यक्ती, त्याच्यावर काही परिणाम होतील नाही, कारण की त्याचे पगार ऑलरेडी वाढलेला आहे, त्यामुळे तो वस्तू खरेदी करतो. म्हणून हे जर मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी जे पातळी आहे, अन्न पातळी, हे स्थिर असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. जर मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी लोकसंख्या स्थिर असली पाहिजे, म्हणजे लोकसंख्या जर वाढली तर काय होतील, नवीन ग्राहक मार्केटमध्ये येतील आणि ते वस्तू खरेदी करतील, म्हणजे वस्तूची किंमत वाढली तरी मागणीवर फरक पडतील का, नाही. म्हणून मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी लोकसंख्या स्थिर असली पाहिजे. लोकसंख्या जर वाढली तर हा नियम खरा ठरत नाही. पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर असल्या पाहिजे, म्हणजे जे पर्यायी वस्तू आहे, आता समजा एखादा पावडरचा डब्बा असेल पॉन्ड्सचा, आणि त्याच्यात जर कॉम्पिटिटिव्ह जर दुसरा पॉन्ड्सचा डब्बा म्हणजे दुसरा पावडर विकत असेल किंवा दुसरी कोणती एखादी वस्तू विकत असेल आणि त्याची किंमत जर कमी असेल, तर काय करतील, ग्राहक ते जे कमी किमतीवाली वस्तू खरेदी करतील. म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमतीसुद्धा स्थिर असल्या पाहिजे कॉम्पिटिटिव्हनुसार. नंतरचा पॉईंट आहे पूरक वस्तूंची स्थिर किमती. म्हणजे आधीचं आपण बघितलेलं आहे की पर्यायी वस्तू, पूरक वस्तू ह्या सर्वच्या किमती स्थिर असलेल्या पाहिजे, आणि भविष्यात किंमत बदलण्याची अपेक्षा नाही. म्हणजे समजा एखादी न्यूज आली की भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत कमी होणार आहे, तर ग्राहक काय करतील, आताचे जे हल्लीचे जे वस्तू आहे ते खरेदी करतील नाही, आणि भविष्यामध्ये जे कमी होतील तर ते भविष्याची वाट पाहून मग ते नंतर भविष्यामध्ये खरेदी करतील. तर अशा प्रकारे हे जे सर्व अपवाद, म्हणजे गृहीतके एक प्रकारचे अपवादच असतात की या गृहीतकी जर तुम्ही बरोबर म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर याचा बरोबर वापर केला नाही तर हा मागणीचा नियम खोटा ठरतो. तर या संपूर्ण पुस्तकाची आपण म्हणजे या प्रकरणाची जे PDF आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहे, टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे, तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. आता पाहूया मागणी नियमाचे अपवाद. पहिला नियम आहे गिफेनचा विरोधाभास. गिफेन म्हणजे एक रॉबर्ट गिफेन इंग्लंडमधले एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी जे कनिष्ठ दर्जातील असलेल्या वस्तू, त्या वस्तूंवर एक संशोधन केलं, त्यामुळे त्या वस्तूंना गिफेन वस्तू म्हटल्या गेले. ज्या वस्तूच्या किमत्या कमी झाल्या तरी त्या वस्तूच्या मागणीत वाढ होत नाही, तर अशा वस्तूला गिफेनच्या वस्तू म्हणतात. असं का बरं, की कधी कधी काय होते, इंग्लंडमध्ये अशी सिच्युएशन आहे की गिफेनच्या जे वस्तू आहे त्या वस्तूच्या किमतीत कमी झाल्या तर त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत नाही. शिवाय त्या किमती म्हणजे जे किंमत कमी झाल्यामुळे ज्यांचे त्या इंग्लंडमध्ये लोकांचे जे पैसे वाचते, तर त्या पैशापासून ते मांस खरेदी करतात, म्हणजे जे महाग वस्तू आहे ते खरेदी करतात. म्हणजे हा एक गिफेनच्या वस्तू एक प्रकारचा या मागणीच्या नियमाला अपवाद आहे. मागणीचा नियम काय म्हणतात की वस्तूच्या किंमत कमी झाल्याने मागणी वाढतात, परंतु गिफेनचे ज्या वस्तू आहेत
तो या मागणीच्या नियमाला अपवाद आहे. म्हणजे गिफेनच्या वस्तू कनिष्ठ दर्जाच्या असतात. म्हणजे या गिफेनच्या वस्तूमध्ये किती प्रमाणात कमी प्रमाणात म्हणजे किमतीमध्ये फरक पडला तरी वस्तूच्या मागणीमध्ये फरक पडत नाही. शिवाय ज्या पैशापासून म्हणजे त्यांचे पैसे वाचले जातात तर ते पैशातून ते मांस खरेदी करतात. पुढचा एक पॉईंट दिलेला आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. म्हणजे जे मौल्यवान वस्तू असतात जसे हिरे सोने वगैरे जेवढे जास्त महाग झाले श्रीमंत लोकांची व्यक्तीची खरेदी करण्याची क्षमता आणखी जास्त असते. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की सोन्याची जे लग्न किंवा उन्हाळ्याच्या या टायमाला म्हणजे या सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस लग्न वगैरे सराई असतात तर त्यावेळेस जे सोने हिरे यामध्ये जे रेट्स असतात ते हाय असतात तरी पण लोक विकत घेतात कारण की तो एक प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. पुढे दिलेला आहे भविष्यकालीन अंदाज. म्हणजे भविष्यात जर एखाद्या वस्तूची किंमत वाढणार असली म्हणजे प्रेझेंटली म्हणजे आज जरी त्या वस्तूची किंमत म्हणजे जास्त आहे परंतु जर लोकांमध्ये असा एक भीती निर्माण झालेली आहे की त्या वस्तूमध्ये आणखीन काहीतरी किमतीमध्ये वाढ होणार आहे तर त्या वस्तूसुद्धा ते खरेदी करतात. जसं आता एक उदाहरण दिलेलं आहे की दिवाळीच्या अगोदर साखर तेल यासारख्या वस्तूच्या किमती वाढ असतानाही उपभोक्ते जास्त विकत घेतात कारण दिवाळीच्या वेळेस या वस्तूमध्ये आणखीन वाढ निर्माण होते. पुढे आणखी दिलेला किमतीचा आभास. मी आधी सांगितलेलं आहे की वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत असले तर वस्तूच्या खरेदी म्हणजे किमती वाढल्या असल्या तरी ते लोक विकत घेतात. अज्ञान आणि सवयीच्या वस्तू. म्हणजे जे आपल्याला सवय आहे समजा चहा सारख्या वस्तू आहे जे किती वाढल्या तरी ते आपल्याला हव्यासा वाटतात म्हणून त्या किती किंमत वाढली असली तरी ते आपण त्या वस्तूचे उपभोग घेत असतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओमध्ये मागणीची जे विश्लेषण आणि मागणीचे जे नियम आहे ते आपण पाहिलेले आहेत. तर व्हिडिओला फटाफट लाईक करा, शेअर करा आणि जे व्हिडिओ या चॅनलवर नवीन असेल तर त्या विद्यार्थ्याने सबस्क्राईब करा. तर यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये आपण मागणीची लवचिकता घेणार आहोत.